तर नमस्कार मंडळी, तुमच्याही घरात सी फूड प्रेमी आहेत का? जसे की आमच्याही आहेत, पण मासे कोकणात राहत नसल्यामुळे नेहमी ते आणले जात नाही आणि केलेही जात नाहीत. पण कधीतरी बाहेर गेलो आणि कुठे दिसले तर मात्र आवर्जून घेऊन येणारे. तर चला, तुम्हाला मी ना सोप्या पद्धतीने पॉपलेट फ्रायची रेसिपी सांगते. तर बऱ्याच वेळा आपण व्हिडिओमध्ये बघतो, पण नंतर विसरली जाते किंवा नेहमीच करत नाही, त्याच्यामुळे सुद्धा विसरली जाते. तर माझंही तसंच होतं. वर्षातून अगदीच 1 किंवा 2 वेळा मासे आणले जातात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी रेसिपी विसरते किंवा काहीतरी घालायचं राहतं. पण तरीही काही विसरलं, काही नाही घातलं आपण त्याच्यात, तरीसुद्धा इतकं टेस्टी पॉपलेट फ्राय कसा करायचा तो तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनेलवरती पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. तर बघा, पॉपलेट फ्राय झालेला सुद्धा आहे. चला या खायला मस्त आणि